मैत्रिणींनो, तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी जी सेवा असते स्वामींची ती सेवा करून झाली, अभिषेक झाला, सर्व पूजा वगैरे आवरली, लवकर उठलेले होते, स्वयंपाक वगैरे करून घेतला। आज मी फ्लावरची मटार घालून फ्लावरची भाजी केली आणि चपात्या भाकरी हे केलं आणि त्याचबरोबर वरचे बाकीचे बरेचसे कामं केले आणि आता मी निघालेली आहे बाहेर जाण्यासाठी। टायमिंग झालेलं आहे 9 वाजलेले आणि 9 वाजता मी तिथे निघालेली आहे। आज मी नाशिकला जाणार आहे, तर थोडंसं काम होतं मिस्टरांचं, तर त्यांच्यासोबत मी जात आहे आणि थोडंफार मी छोट्या छोट्या क्लिप्स तिथल्याही काही तुमच्यासोबत शेअर करेल। तर व्लॉगवर जे ते एंडपर्यंत राहा। संध्याकाळी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आल्यानंतर तुमच्यासोबत छान अशी काळा मसाल्याचं वाटण मी कसं बनवून ठेवते, ते एकदा बनवून ठेवलं की आपण 15 दिवस सुद्धा यूज करू शकतो आणि ते वाटण यूज करून आपण अगदी 5 ते 10 मिनिटात जे ते मस्त काळ्या रश्श्याची भाजी, करीची भाजी जी ती बनवू शकतो। या अगोदर 2-4 व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी तो काळा मसाला वाटण यूज करून भाज्या कशा बनवते। आज मी ते वाटण कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी आल्यानंतर काय मुलांसाठी स्वयंपाक करून ठेवलेला आहे, एक्स्ट्रा स्वयंपाक करून ठेवलेला आहे। मग आल्यानंतर काय थोडंसं काहीतरी असं चुटुक मुटुक मुलांना खायला लागेल, सो मग मी अवोकॅडो रोल करणार आहे। तर त्याची ही रेसिपी छान तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर 2 छान अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर थोडंसं आउटिंग काय केलं आहे काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की व्लॉग वरती एंड पर्यंत राहा। व्लॉग आपले बघायला आवडत असतील तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आणि हो, त्याबरोबर अजून एक मला कमेंट होती एका ताईंची, नवीन सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांनी कमेंट केलेली होती की ताई तुम्ही जे प्रेशर कुकर वापरता तर ते कुठल्या कंपनीचं आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे का, कितीचं घेतलं, कसं आहे ते प्रेशर कुकर। तर त्या प्रेशर कुकर विषयी मी तुम्हाला माहिती सांगते। म्हणजे त्या ताईंनी आज खूप रिक्वेस्ट केलेली होती की आजच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे हा ब्लॉग जो तो उद्या तुम्हाला मिळेल शुक्रवारी, सो शुक्रवारचा हा ब्लॉग आहे आणि गुरुवारचा ब्लॉग जो आहे तो मी 12 वाजता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तोही ब्लॉग खूप छान आहे, तोही बघा, मस्त एनर्जेटिक असा तो ब्लॉग आहे। त्यामध्ये मी माझं कार्डिओ वर्कआउट मी कसं करते काय ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आज वर्कआउट वगैरे सगळं करून मग मी हे कामं केलेले आहे। तर हे बघा, हे आहे माझा प्रेशर कुकर, प्युअर स्टेनलेस स्टीलचा आहे। हे प्रेशर कुकर घेऊन जवळजवळ 6 वर्ष झाले आणि बटरफ्लाय कंपनीचा आहे, ते बटरफ्लाय दिसत असेल, येस, बटरफ्लाय कंपनीचा आहे। आणि हे कुकरचं असं आहे की याबरोबर एक पॅन कुकर मिळालेला आहे आणि एक हा एक कुकर, म्हणजे हा 5 लिटरचा कुकर आहे। आणि जो पॅन कुकर आहे जो त्या ताईंनी बघितला होता परवाच्या ब्लॉग मध्ये, तर तो आहे पॅन प्रेशर कुकर 3 लिटरचा। तर हे 2 प्रेशर कुकर आहे, त्या 2 प्रेशर कुकर बरोबर हे एकच लीड आहे। तर हा प्रेशर कुकर जो आहे तुम्ही 6 वर्षापूर्वी 1300 रुपयाला घेतलेला होता, बटरफ्लाय कंपनीचा, गॅरंटेड अशी कंपनी आहे। प्रेशर कुकर जे ते एकदम अमेझिंग आहे, खूप छान परफॉर्मन्स आहे। अजिबात यात आपण काही शिजत घातलं तर ते बाहेर येत नाही आणि व्यवस्थित शिजलं जातं आणि खूप छान आहे। सगळ्या गोष्टी या कुकरच्या व्यवस्थित आहे, परफॉर्मन्स खूप छान आहे। फक्त एकच चूक त्यांनी केलेली बटरफ्लायच्या ह्या कुकरला बनवताना की याचं जे हँडल आहे ना, मी त्यामुळेच त्या ताईंना म्हटलं की मी व्लॉग मध्ये तुम्हाला सविस्तर सांगाल, जर कोणी घेणार असेल ना तर बटरफ्लाय कंपनीचा प्रेशर कुकर खूप छान आहे, नाही असं नाही, पण त्यांचा जो प्रेशर कुकरची जी दांडी आहे ना ती त्यांनी छोटी दिलेली, त्यामुळे काय होतं ही गरम होऊन देते पटकन, याची दांडी जी ती खराब होती। आणि मला प्रेशर कुकर घेतल्यापासून 2दा फक्त प्रेशर कुकरचं जे हँडल आहे ना तेच चेंज करायला लागलं, कारण फक्त एवढंच की ती प्रेशर कुकरची जी दांडीची लेंथ पाहिजे ना ती जी मोठी पाहिजे ना ती त्यांनी छोटी केलेली आहे, त्यामुळे ती गरम होती आणि ती फुटल्या जाते लवकर। आणि असंही आपण हँडल ज्या वेळेला पकडतो ना तर ते पटकन हिट होतं, त्यामुळे मग ही प्रेशर कुकर त्या एका कारणामुळे मला आवडत नाही। माझ्याकडे अजून एक प्रेशर कुकर आहे, मला फक्त किचनमध्ये ठेवायला जागा नाही, त्यामुळे, नाही तर खूप छान छान भांडे माझ्याकडे आहे जे मी ठेवून दिलेले आहे। पुढे योगायोगाने काही आपल्या गोष्टी जर सक्सेस झाल्या तर ते सुद्धा मी माझे भांडे जे ते तुमच्यासोबत शेअर करेल मी। माझ्याकडे स्टेनलेस स्टील कुकर, प्रेशर कुकर, पॅन, पुन्हा सॉस पॅन यांचे खूप छान असं कलेक्शन आहे
तर ते तुमच्यासोबत मी असंच एखाद्या वेळेस शेअर करेल. वापरायला नाही काढलेले कारण की किचन खूप छोटं आहे आणि हे जे भांडे असताना हे खूप जड असतात. आता हे प्रेशर कुकर जे ते तुम्हाला दिसत असेल ट्रायप्लायचे, म्हणजे याला 3 लेअर असतात. एक लेअर जी ती म्हणजे एकदम खालून जी लेअर आहे ना, म्हणजे ही स्टीलची आहे. याच्या आतमध्ये ॲल्युमिनियमची लेअर असते आणि त्याच्यावरती पुन्हा स्टीलची लेअर असते. तर त्या 3 लेअर जे असतात ना कुकरांना किंवा पॅनला, ते ट्रायप्लायचे कुकर असतात. तर हे ट्रायप्लायचंच कुकर आहे. इंडक्शनवर सुद्धा चालतं. सगळ्या पॅन ज्या स्टीलच्या मी घेतलेल्या आहे ना, त्या टोटल सगळ्या इंडक्शनवर सुद्धा चालतात अशा घेतलेल्या आहे. तर हे प्रेशर कुकर खूप छान आहे. ताई तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. फक्त याचं ही दांडी जी ती याचा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही जेव्हा केव्हाही प्रेशर कुकर परचेस कराल ना, तर शक्यतो प्रेशर कुकरची दांडी जी ती छोटी असलेलं प्रेशर कुकर नका घेऊ, कारण ती पटकन गरम होते, खालनं जास्त पटकन हिटअप होते आणि ती ना लवकर तुटते सुद्धा. आणि आपण ज्या वेळेला असं हात लावून पकडून उचलतो ना, तर ती खूप गरम झालेली असते, उचलताना येत. मला हे प्रेशर कुकर जे ते जेव्हाही गरम असताना उचलायचं असतं ना, तर कपडा हातात घेऊन आणि मग उचलायला लागतं. तर म्हणून म्हटलं चला आपण ब्लॉगमध्ये त्याची डिटेल इन्फॉर्मेशन देऊ. ताई एवढं आता बघा खूप साऱ्या वस्तूंचे भाव वाढलेले. सो कुठलीही गोष्ट घेणं आपण घेतली आणि बस झाला असं नाही. कुठल्याही गोष्टीला पैसे लागतात, खूप पैसा लागतो आणि महागाई खूप झालेली आहे. तर एकदाच एक चांगली वस्तू घ्यायची, एकदाच घ्यायची. थोडीशी जास्तीची इन्व्हेस्टमेंट केली ना, तर ही वस्तू जी ती आपल्याला 20 वर्ष सुद्धा जाते, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालणारी अशी वस्तू आहे. तर फक्त घेताना प्रेशर कुकरची दांडी मोठी असलेलं प्रेशर कुकर घ्या, म्हणजे मला जे फेस करायला लागता प्रॉब्लेम ना, ते तुम्हाला फेस करावं नाही लागणार. आय होप त्या ताईंची जी कमेंट होती त्याचं उत्तर त्यांना मिळालं असेल. तर मी चाललेली आहे आता नाशिकला. सो थोडंसं तो तिकडचाही व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल आणि आल्यानंतर छान अशा 2 रेसिपी सुद्धा शेअर करेल. आणि हो, हा ड्रेस मी आज वेअर केलेला आहे. खूप छान आहे हा ड्रेस, मला खूप आवडतो. यातले अजून 1-2-3 ड्रेस मी घेणार आहे, पण आता खर्च नाही करायचा असं मिस्टरने सांगितलेलं आहे. सो मी आता काहीच खर्च नाही करणार आहे. डायरेक्टली संक्रांतीला त्यांच्याकडनं छान अशी साडी घेणार आहे. आणि हो, संक्रांतीचं अजून एक सांगायचं राहिलं. मी केंद्रातले आपले सेवेकरी असतात ना, त्यांच्या व्हिडिओज वगैरे बघितल्या. तर त्यात असं कळालं की ह्या वर्षी संक्रांतीला आपल्याला ब्लॅक कलर घालायचा नाहीये, कारण की संक्रांतीने ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे. सो ह्या वर्षी ब्लॅक कलर चालणार नाही. तर ब्लॅक कलर सोडून तुम्ही कुठल्याही कलरची साडी जे साडी किंवा ड्रेस जे ते घेऊ शकता. मी शक्यतो ड्रेस घेत असते, पण मी आता ठरवलंय की मी ड्रेस किंवा साडी दोन्ही घेणार नाही. माझ्या दिवाळीच्या 2-3 साड्या पडलेल्या आहे. मिस्टरांना सांगितलं तर ते म्हटले की नाही घ्यायची तर नको घेऊ, मग त्यावरचे ब्लाऊज शिवून घे. सो ब्लाऊजलाही खूप पैसे लागतात. सो म्हटलं चला ते तुम्ही मला कॅश द्या, मी ब्लाऊजची शिलाई देऊन टाकेल असं त्यांना मी सांगितलं. तो मी संक्रांतीला जी ती माझी स्काय ब्लू कलरची जी साडी आहे ना, ती वेअर करणार आहे. आणि त्यांच्याकडनं छान असं सौभाग्याचं लेणं सुद्धा घेणार आहे. ते मी आणायला जात नाही, तेच आणत्या माझ्यासाठी. काय त्यांना आवडेल त्या वस्तू ते घेऊन येतात. गजरा, रुमाल, सिंदूर, लिपस्टिक, परफ्यूम, बांगड्या छान घेऊन येत असतात. ते प्रेम करतात ते माझ्यावरती. ओके. आणि हो, अजून काय बोलायचं तर हो, संक्रांतीला तुम्ही रेड कलर, ग्रीन कलर, पिंक कलर, अजून 2-3 कलर सांगितलेले त्यांनी, ते घालू शकता. फक्त आपल्याला ब्लॅक कलर घालायचा नाहीये. सो संक्रांतीला कोणीतरी विचार करत असतील की ब्लॅक कलरची साडी घ्यायची, ब्लॅक कलरचा ड्रेस घ्यायचा, तर तो घ्यायला चालणार नाही, कारण की संक्रांतीने स्वतः ब्लॅक कलरची साडी घातलेली. सो त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी ब्लॅक कलर तो कमीत कमी यूज करायचा आहे. तर ही थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला संक्रांतीविषयी सुद्धा दिली. बघ माझी 8 ते 9 मिनिटाची झालेली आहे. सो आता मी तर मैत्रिणींनो, इथे आम्ही बरोबर 9:30-10 वाजेपर्यंत जे ते घराबाहेर पडलो होतो आणि सकाळी काही खाल्लेलं नव्हतं. घरून निघताना मी फक्त 2 ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या होत्या आमच्यासोबत आणि मुलांसाठी जे ते आलू मटरची भाजी आणि चपात्या बनवून ठेवलेल्या, तर हे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेले. सो आता आम्हाला जे ते 1 तास झाला होता, आम्ही प्रवास करत होतो. सो भूक लागली होती थोडीशी. सो आम्ही पायनॅपल घेतलेला. बऱ्यापैकी आम्ही शक्यतो बाहेर निघाल्यानंतर ना आता पायनॅपल वगैरे किंवा फळं वगैरे घेत असतो, जेणेकरून आपल्या शरीराला ते जास्त हार्मफुल नाही राहत. फ्रूट्स वगैरे खायचे. आणि इथे आम्ही आता जो मेन हायवे असतो ना नाशिकला जाण्याचा, सिन्नर मार्गी, त्या हायवेला लागलेलो आहो. आणि आम्हाला तर अचानक, म्हणजे मी जवळजवळ आता 1.5-2 वर्षानंतर या रस्त्याला आलेली होते आणि मला असं वाटतच नव्हतं की आम्ही इंडियात आहो म्हणून. असं वाटत होतं की जसं आपण बाहेर देशात आहो.
इतकी सारी रस्त्यांची खूप छान अशी सुधारणा झाली, खूप मस्त असे रस्ते झाले. तर खूप छान वाटत होतं. मी पुढेही तुमच्यासोबत शेअर केलेले इतके मस्त रस्ते होते ना, हे तर बोलत होते वा मक्खन मक्खन रस्ता होता इतका छान. आणि आमची गाडीची ती फुल स्पीडने चालली होती आणि गाडीमध्ये फक्त हे आणि आम्ही दोघंच होतो. मुलं जे ते एकीचं कॉलेज होतं, एकीला एक स्कूलला शौर्य ही स्कूलला गेलेला होता आणि आता त्यांचे स्कूल मला बंक करून होऊन नाही द्यायचं होतं. सो मी त्यांना स्कूललाच पाठवलं. सगळं घरचं व्यवस्थित आवरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग निघालेले होते. बऱ्यापैकी आता तनिष्का जी ती घर हँडल करून घेते. आणि त्यानंतर हे बघा, हे काय रस्ते झालेत, किती भयंकर, इतके टर्नर वगैरे झालेले, कळतच नव्हतं हे रस्ते काय, बापरे. हे बघा, हा समृद्धी महामार्ग इतकं सुंदर ना, आणि ॲक्च्युली वाटतच नव्हतं आणि रस्तेही कळत नव्हते इतके, म्हणजे इकडनं तिकडनं इतके रस्ते झालेले होते. आणि खूप छान रस्ता, नाशिकला जाण्यासाठीचा सिन्नर मार्गी जो रस्ता आहे ना, खूप छान आहे. अजिबात आपल्याला म्हणजे आपला त्रास होत नाही. एवढंच नाही तर टोल नाकेसुद्धा आम्हाला 2 टोल नाके लागले ना, तर तिथं सुद्धा जास्त गर्दी नव्हती. आपल्याला थांबण्याची वगैरे गरज नव्हती. फक्त फास्टॅग दाखवायचं होतं आणि तिथे कॅमेरे होते. त्या कॅमेऱ्यात फास्टॅग व्हिजन झालं की लगेच आपला टोल जो ते कट होत होता. म्हणजे तिथेही जास्त ट्रॅफिक नव्हतं, थांबण्याची गरज नव्हती. सो त्यानंतर मग आम्ही नाशिकला गेलो. आमचे कामं काय होते ते केले आणि त्यानंतर आता आम्ही ते थोडंसं दुपारी आम्ही ज्वारीची भाकरी आणि भाजी घेतलेली हॉटेलला. सो ते खाल्लेलं आणि त्यानंतर आता इथे डायरेक्टली थोडंसं मला भूक लागली होती. तर मग म्हटलं चला आपण थोडंसं खाऊया. आणि सूर्या बेकरीचे जे सँडविच आहे ना, ते मला खूप आवडतं. आणि मला खाण्यामध्ये ना ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक आणि सँडविच खूप आवडतं. सो मिस्टरांना पण माहिती आहे. सो ते तिकडे गेलं की मला हे 2 गोष्टी खाऊ घालतच असतात. आणि आम्ही ही जे टोकरी चाट आहे ना, हे फर्स्ट टाईमच ट्राय केलं. नवीनच तिथे दिसत होतं, सो आम्ही ट्राय केलं. छान होतं, पण आम्हाला एवढंही गेलं नाही. सो आम्ही ते पॅक करून घेतलं आणि मी एक सँडविच घेतलं, सँडविच खाल्लं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मिस्टरांनी जे ते काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यांना सँडविच, केक हे प्रकार अजिबात आवडत नाही आणि मला तर प्रचंड आवडता. तर त्यांनी जे ते, आणि बघा इथे हे चालूच आहे. लहान मुलासारखं ना, सारखं मला हे खाऊ घालता, ते खाऊ घालता. यांच्यामुळं ना माझं वेटच कमी होत नाही असं मला कधी कधी वाटतं. ओके, काही नाही, जाऊन दे, प्रेम असतं नाही का. सो चलो, तर त्यांनी घरी आले, ॲप्रॉन वगैरे घातला. लगेचच मी जे ते स्वयंपाकाला लागलेले. थोडीशी तयारी मी अगोदर करून ठेवलेली होती, बाकीचे आल्यानंतर केली. आणि त्यातच त्यांनी जे ते मागणं मला 2-3 शेंगदाणे खाऊ घातलेले आणि ते मला खायचे नव्हते, पण बळजबरी त्यांनी मागून आले आणि तोंडात कोंबून दिले. सो 2-3 शेंगदाणे खाल्ले, कारण मी ना सँडविच खाल्लेलं होतं आणि ते भरपूर मोठं सँडविच असतं. सो माझं पोट भरलेलं होतं. मी आता घरी आल्यानंतर सुद्धा जेवण केलं नाही, कारण की इव्हनिंगलाच बरोबर मी ते सँडविच खाल्लेलं होतं. सो मला भूक नव्हती. मी फक्त घरी आल्यानंतर ते मसाला बनवायला सुरुवात केलेली. तर ॲप्रॉन वगैरे घातला आणि जो ड्रेस आहे ना, त्याचवरच मी आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. घरी आले, तोंड हातपाय धुतले आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर मी सकाळी जे ते कांदे भाजून ठेवलेले होते, जवळजवळ मी 6 कांदे घेतलेले असतील. हे कांदे जे ते आपल्याला तेलावर छान असे भाजून घ्यायचे. भाजून घेतल्याने जे ते कांद्यांना छान असं जो स्मोकी फ्लेवर आलेला असतो ना, त्याला अजून थोडासा डार्कनेस येण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आणि छान असे चविष्ट आपले मसाला जो आहे तो बनवून रेडी होतो. तर मी ते कांदे जे ते छान असे तेलावरती भाजून घेईल. त्यानंतर एक साईडला मी तुम्हाला इकडे दिसत असेल, एक मोठी प्लेट भरून मी कोथिंबीर जी ती धुवून कट करून ठेवलेली आहे. त्यानंतर एक वाटी भरून फुटाणे काढलेले आहे, तेही साली सकट घेतलेले. तर साली सकटच शक्यतो मी फुटाणे घेत असते आणि तेही आळणी फुटाणे घेतलेले, जेणेकरून जे त्यात मीठ जे ते कमी जातं. आणि मला आळणी फुटाणेच आवडतं भाजीला वगैरे टाकायला, तर मी आळणी फुटाणेच आणत असते. आणि एक वाटीवरूनच मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. जवळजवळ 20 ते 25 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहे. तर अगोदर जे ते मी आता कांदा भाजून झालेला होता छान असा, एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतला आणि मिरच्या घेतलेल्या होत्या ना, त्या मिरच्या जे ते 2 भागामध्ये कट करून घेते. कारण की तेलामध्ये आपण मिरची टाकली ना, ती मिरची फुटते आणि काहीही इन्सिडन्स घडू शकतो, जसं की तेल वगैरे अंगावर उडतं. त्यामुळे मी शक्यतो मिरच्या जे ते 2 भाग करून घेत असते. अगोदर मिरच्या जे ते तेलावरती छान अशा अर्धा मिनिट
परतून घेईल. त्यानंतर यामध्ये मी खोबरं 1 वाटी आणि 1 वाटी फुटाणे घालून घेतलेले. हे आपल्याला खोबरं जळून न देता खोबरं अगदी लाईट ब्राऊन कलरवर भाजले गेलं की आपल्याला खोबरं आणि फुटाणे काढून घ्यायचे. आणि यातच आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची 3 टेबलस्पून आणि थोडासा लसूण घालायचा. आलं लसूण पेस्ट करताना आपण थोडंसं मापातच सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात, सो त्यामुळे आपल्याला यात लसूण थोडंसं वाढवायचं घालायचं आहे. तुमच्याकडे जर आलं असेल ना डायरेक्टली तर अर्धी वाटी लसूण घालायचं आहे आणि अर्धी वाटीच्या कमी म्हणजे 3 ते 4 इंचाचं आलं घालायचं आहे. कारण की जेवढा मसाला आपण बनवतोय ना ह्या मसाल्यामध्ये 4 ते 5 भाज्या आपल्या बनवून होत्या. तर त्या हिशोबाने मी जे ते आलं लसूण पेस्ट यात घातलेली आणि लसूण पण घातलेलं आहे. 1 मिनिटभर तेल आलं लसूण पेस्ट आणि लसूण घातल्यावर परतून घ्यायचे आणि तेही काढून घ्यायचे. एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवायचे. आणि एक पूर्ण प्लेट भरून मी कोथिंबीर जी ती काड्यांसकट घेतलेली आहे ती आता परतून घेत आहे. गॅसची फ्लेम आम्ही बंद केलेली. आणि मसाल्यामध्ये मी 2 चमचे भरून मीठ घातलेले आहे. तिकडे एक साईड देते एका बाउलमध्ये सोयाबीन घेतलेली आहे. सोयाबीन आता बनवणार आहे मी यांना जेवणासाठी. तर सोयाबीन जे ते त्याच्यामध्येही मीठ घालून घेतलं. त्यानंतर आपण जो मसाला बनवतोय ना त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून गुळाची पावडर घालून घ्यायची किंवा मग साखर घालून घ्यायची. मी शक्यतो हेल्दी वेने जाण्यासाठी गुळाची पावडर घालत असते. तर मसाला आपला भाजून रेडी झालेला आहे. त्यानंतर सोयाबीनमध्ये मी मीठ टाकून घेतलेलं होतं. त्यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी देते घालून घ्यायचे आणि अगदी 5 मिनिटच ही सोयाबीन जी ती त्या पाण्यामध्ये सोक होऊन द्यायची, भिजून द्यायची. आणि त्यानंतर 2-3 पाण्याने छान अशी सोयाबीन धुवून काढून पिळून घ्यायची आणि बस आपली सोयाबीन जी ती भाजीसाठी रेडी होते. तर या पद्धतीने मी सोयाबीन करत असते. आणि शक्यतो 3 ते 4 पाण्याने सोयाबीन जी ती धुवून घ्यायची, कारण की सोयाबीनमध्ये खूप बारीक मातीची राळ असते आणि ती जर आपण व्यवस्थित धुतली नाही ना तर त्यामध्ये आपल्याला भाजी जे ते खाताना कचकच लागते. त्यानंतर आता मी ते मसाला बारीक करण्यासाठी घेतलेला आहे. मिक्सरचं भांडं घेतलं. मसाला हलकासाच थंड झालेला होता पण मला खूप उशीर होत होता. मिस्टरांना भूक लागली होती, सो मी पटकन आता हे मसाला करून घेऊन आणि भाजीसुद्धा करायची होती. तर म्हटलं चला पटकन आवरूया. तर हलकासा गरम होता मसाला. तेच मी 2 बॅचमध्ये हा मसाला जो आहे तो पूर्ण मिक्सरवरती पाणी टाकून बारीक करून घेतला. फाईन अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला पाणी घालून. आणि त्यानंतर प्रेशर कुकर, इकडे तुम्ही बघितलं असेल प्रेशर कुकर गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये 1 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. तेल छान कुकरला म्हणजे व्यवस्थित लावून घ्यायचे. म्हणजे आपलं जे स्टीलचं कुकर आहे ना ते नॉनस्टिक सारखं परफॉर्मन्स देतं. कुठलेही स्टीलचे भांडे वापरत असताना आपल्याला तेल टाकलं की त्याने ते तेल जे ते छान असं जे कुकर असेल ना स्टीलची कढाई किंवा कुकर असेल ना त्याला तेलाने छान असं ग्रेस करून घ्यायचं. म्हणजे ते जे नॉनस्टिकचं भांडं आहे ना ते छान असं स्टीलचं भांडं आहे ना ते नॉनस्टिक सारखं परफॉर्मन्स देतं. त्याला अजिबात जे ते कुठलीही भाजी तळाला चिकटत नाही. तर या पद्धतीने मी सगळं तेल जे ते लावून घेतलं प्रेशर कुकरला आणि 2 बॅचमध्ये मसाला वाटून घेतलेला होता ना हा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान असा तेल सुटस्तोवर हा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि बस आपला हा मसाला बनवून रेडी झालेला आहे. काळा मसाला वाटण बनवून रेडी झालेले. हे वाटण बनवण्याचं आपल्याला आता भाजी बनवायची, ती बी सोयाबीनची. हे वाटण वापरून आपण शेवग्याची शेंगाची भाजी, अंडा करी, शेवभाजी, वांग्याची पातळ जी लपतपीत रस्सा भाजी असते ना ती बनवू शकतो. जी कुठली भाजी तुम्हाला बनवायची ना काळी रस्सा भाजी ती तुम्ही बनवू शकता. आणि अगदी 3 ते 4 मिनिटातच आपली भाजी बनवून रेडी होते, कारण की आपण मसाला भाजूनही घेतलेला आहे आणि मस्त तेलावरती परतूनही घेतलेला आहे. आणि परतून घेतल्यामुळं काय होतं आपण फ्रीजरमध्ये ठेवतो ना तर त्याचा आईस होत नाही, त्यामुळे आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तर मसाला एक साईड ठेवलेला आहे. पुन्हा दुसरी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. आणि इकडे शौर्य आलेला होता आणि त्याला जे ते हे मला दाखवायचं होतं. ह्याला आणि याच्या पप्पाला एकदम घाणेरडी सवय आहे. घरी आल्यानंतर हे दोघं पण आहे ना अशा पद्धतीने इनर पॅन्ट बनेलवरच राहता. आणि हा काय पप्पांचा मुलगा त्यांच्यासारखंच करतो. तोही तसंच जसं पप्पा करताना तसंच तो करतो. त्यांच्यासारखेच बनियान, त्यांच्यासारखीच इनर पॅन्ट लागते त्याला आणि त्यांच्यासारखंच इनर पॅन्ट बनेलवर राहतो. तर मी त्याला तीच त्याची टिंगल करत होती आणि तो पळून गेला. तर या पद्धतीने आमची टिंगल चालू असते. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झालं होतं तर त्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद पावडर घातली, अगदी अर्धा चमचा धना पावडर घातली, थोडीशी कोथिंबीर घातली. 1 मिनिट आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो काळा मसाला वाटण बनवले ना ते घालून घ्यायचे आणि बस एकजीव करायचे आपल्याला ते. त्यानंतर सोयाबीन घालायची, ती 1 मिनिटभर छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून फक्त आपल्याला 1 उकळी येऊन द्यायची या भाजीला आणि मस्त अशी आपली
रस्सा, सोयाबीनची रस्सा भाजी बनवून रेडी झालेली. ही भाजी जी ती मी हे ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार होते, त्यामुळे थोडीशी पातळ केलेली, तुम्ही घट्टसुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने मी काळा मसाला वाटण देते बनवून ठेवत असते. माहेर येवला आहे आणि तिथनं जवळच पडतं, सो मी पटकन तिकडे पण गेले होते. तर तिथनं तिथे मिस्टरांची काही खरेदी केलेली कपड्यांची. ऍक्च्युली त्यांचा ना बर्थडे आहे 10 तारखेला, 10 जानेवारीला. सो मला त्यांना काहीतरी घ्यायचं होतं, सो त्यासाठी त्यांना मी कपडे घेतलेले. ते ना स्वतःसाठी अजिबात खर्च करत नाही, सो मी जेवढं जमेल तेवढं मीच त्यांना फोर्सफुली कपडे वगैरे घ्यायला लावत असते. तर त्यांचे कपडे घेतलेले. दिवाळीच्या वेळेलाही कोहिनूरमध्ये मी खूप आग्रह केला, तेव्हा त्यांनी कपडे घेतलेले होते आणि ह्या वेळेलाही मी खूप जास्त आग्रह केला म्हणून देते. आता गिफ्ट आहे, पण ते असल्याशिवाय आपण जे ते माप वगैरे बघून त्यांना कसे येतात काय ते बघूनच कपडे वगैरे खरेदी करू शकतो, कपडे तरी जास्त करून. तर मी त्यांना सांगितलं की मला हे घ्यायचे. सो त्यांच्या म्हणजे पसंत पूर्ण माझी, सगळे त्यांचे पूर्ण जेवढे कपडे असतात ना तेवढे मी माझ्या चॉईसनीच घेत असते. फक्त त्यांना येतं की नाही फिटिंग वगैरे कशी काय ते सांगतात. त्यांना जे आवडेल, जसं आवडेल तसं, ज्यात ते कम्फर्टेबल असेल तशा फिटिंगचे मी कपडे घेते. चॉईस फक्त कसे घ्यायचे काय ते मी माझ्या चॉईसने घेत असते. तर हा नेव्ही ब्लू कलरचा चेक्सचा शर्ट आहे, ऑफिस वेअर आहे, म्हणजे ऑफिसला ते घालून जाऊ शकता या हिशोबाने हा एक शर्ट घेतलेला आहे. त्यानंतर त्या कॅप असतात ना कपड्याच्या, त्या 3 कॅप घेतलेल्या आहे. ऍक्च्युली ह्या घेतल्याने मी माझ्या भावाच्या इथे कपड्यांची खरेदी करत असते, पण त्याच्याकडे देते मी पैसे देऊन आणि मग घेत असते. असं नाही की गेले माहेरी आणि जे पाहिजे ते उचलून आणलं, अजिबात नाही. माझे कपडे असो किंवा मुलांचे असो किंवा यांचे असो, दिवाळीची फक्त एक साडी मुलांना ते त्यांच्या मनाने जे घेईल ते, आम्ही अजिबात म्हणत नाही की मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे. फोर्सफुली असं काही नसतं माझं की मला हेच पाहिजे असं तेच पाहिजे असं. माझ्या इकडे मिस्टरांकडे भरपूर सगळं मला मिळतं, सो मला त्यांच्याकडनं एवढी काही अपेक्षा असत नाही. तर तरी सुद्धा ते चुकत नाही, ते वर्षातनं 2 साड्या मला घेतातच आणि मी शक्यतो त्यांच्याकडनं साड्याच घेते. ऍक्च्युली मी साड्या बऱ्यापैकी घालत नाही, माझे आपले ड्रेसच असतात. सो ते त्यांच्या मताने जी साडी घेईल, ती जशी साडी घेईल तशी, पण 2 साड्या ते घेतात, एक रक्षाबंधनला आणि एक दिवाळीला. सो मला त्या साड्या ते घेत असतात, त्याचे फक्त मी पैसे देत नाही. पण ते त्यांच्या चॉईसनी कुठलीही घेऊन मी सांगत नाही तुम्हाला जे घ्यायचं ते, कारण मी माझ्या नवऱ्याच्या इथे खूप समाधानी आहे. सगळं मला मिळतं, त्यांनी मला छान असं घरदार बघून दिलेले. सो मी अशी अपेक्षा करत नाही आई वडिलांकडनं, ते जे करील ते. तर आईन ते साडी घेतात त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या मताने, आणि मुलांनाही ते कपडे घेत असतात दिवाळीला दरवर्षी. सो त्या कपड्यांचे मी काही पैसे नाही देत. त्या व्यतिरिक्त जेवढेही कपडे मी आणते ना त्याचं मी पे करते, कारण की त्याचं दुकान आहे. पण ते आपलं कसं, आता आम्ही नोकरी पण करते मिस्टर आणि शेती पण आहे. काही गोष्टी आमच्या शेतीत पिकतात, ते आपल्या शेतीत पिकतात म्हणून आपण कोणाला वानोळा वगैरे देऊ शकतो, आपल्याकडनं दिलं बुवा असं. पण त्यांचं जे कपड्याचं दुकान आहे ते तर ते त्यांच्या घरात नाही पिकत ना, ते मला वाढल्याकडनं घेतात माल आणि ते इथे येऊन ते विकतात. तर त्या हिशोबाने मी अजिबात माझ्यामुळे त्यांना कुठलाही लोड येईल, कुठलाही त्रास होईल अशा गोष्टी अजिबात करत नाही. सो मी हे कपडे जरी घेतले ना तर हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिलेले. फक्त फरक एवढाच की आता आपण हा शर्ट जो आहे ना, हा बाहेर मी 1300, 1400, 1500 पर्यंतचे मी यांचे शर्ट घेतलेले. 1800, 1900, 4000 पर्यंतच्या ट्राउझर्स घेतलेले आहे कोहिनूर मध्ये. तोही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर तेच कपडे ते माझा भाऊ, जे मला 2 भाऊ आहे, माझ्यापेक्षा मोठा एक भाऊ आणि छोटा एक भाऊ. तर ते म्हणजे त्यांनी ज्या किमतीत आणलेल्या आहेत त्या किमतीत मला लावता. आता मी शेवटी बहीण आहे सॉरी, मला तर ते काही जास्त भाव वगैरे किंवा ज्या भावात त्यांनी आणलेल्या त्या भावात ते लावता. तर हा शर्ट जो येतो मी घेतलेला आहे आणि त्याची जी प्राइस आहे ती प्राइस मी दिलेली आहे. आणि त्याच्याकडे खूप रिझनेबल प्राइस मध्ये सगळे लेडीज वेअर, जेंट्स वेअर आणि चिल्ड्रन्स वेअरचे कपडे मिळतात. तर येवल्याला रुद्र कलेक्शन म्हणून त्याचं खूप मोठं असं दुकान आहे, 3 मजले दुकान आहे. तुम्ही जर बाय चान्स येवला साईडला गेले, माझ्या कोणी मैत्रिणी असतील तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट द्या. इकडे जे आपण कपडे 1500, 1600, 1800 ला शर्ट घेतो, 4000, 3000, 2500 ला पॅन्ट घेतो ना,
त्याच पॅन्टी त्याच्याकडं 1000 रुपयामध्ये, शर्ट 1000 रुपयामध्ये, 800 रुपयामध्ये, 700 रुपयामध्ये इतके सुंदर सुंदर ड्रेस जे ते त्याच्याकडे असतात. सो मी बऱ्यापैकी त्याच्याकडनं जे ते कपडे आणत असते. आणि शक्यतो मला जर ब्लॅक कलेक्शन पाहिजे असलं नाही यांच्या कपड्यांचं तर मी कोहिनूर वगैरे तिकडे जाते. तर मी दिवाळीला जे ते कोहिनूरला त्याच कारणासाठी गेले होते आणि तिकडनं येताना मी यांच्यासाठी 3 ब्लॅक शर्ट आणलेले, एक व्हाईट पॅन्ट आणलेली, ट्राउझर. तर ते मला म्हणजे तिकडनंच, कारण माझ्या भावाकडे ना मी म्हटले जरी ना तरी तो मला ब्लॅक कलर देत नाही, कारण की तो म्हणतो काय तुझं नुसतं सारखं ब्लॅक ब्लॅक चालू असतं. सॉरी काटाच करते. सो ते मला ब्लॅक घेऊनच देत नाही. दाजींना जे आवडत ते, दाजींना जे आवडत ते, आणि यांचं चालू असतं तुझ्या मताने काय करावं. सो मी मग हा ब्लू कलरचा ड्रेस घेतला. मला बऱ्यापैकी नेव्ही ब्लू आणि ब्लॅक हे खूप आवडतं. व्हाईट, रेड हे माझे खूप आवडीचे कलर आहेत. आणि त्यानंतर हा एक दुसरा शर्ट घेतला, हा येलो कलर, येलो मध्ये पण नाही, वेगळा जसा येलो कलर मध्ये आहे. तर हा एक शर्ट घेतला आणि 2 शर्ट मला आवडले, सो मी 2च घेतले. एक व्हाईट कलरचा आवडला होता पण तो थोडासा त्यांना फिटिंगला प्रॉब्लेम होता, सो मी त्यामुळे तो नाही घेतला. त्यानंतर हे स्वेटर घेतलं. खूप छान असं हे स्वेटर आहे, लाईट वेट आहे आणि आपण दोन्ही साईडने हे स्वेटर जे ते घालू शकतो. म्हणजे पाहिजे असेल तर आपण ही साईड ओपन करून हा जो ग्रे कलर आहे हा तर ग्रे कलरचा हा स्वेटर होतो आणि पाहिजे असेल तर हा ब्लॅक कलर मध्येही होतो. तर हा जे ते याच्यात 1, 2, 3च पीस होते. सो हे स्वेटर ब्लॅक घ्यायला माझ्या भावानी म्हणजे त्यालाही आवडलं. तोच म्हटला की ब्लॅकच छान दिसेल यामध्ये आणि यांनाही आवडलं. मला तर ऑब्व्हियसली ब्लॅक म्हटल्यावर मी वेडी, मला ब्लॅक कलर तो खूप कशातही ब्लॅक कलर मला आवडतो. सो मग मी म्हटलं नाही ठीक आहे. तर हे स्वेटर घेतलेलं आहे 2 in 1, म्हणजे दोन्ही बाजूने आपण घालू शकतो. उन्हाळ्यातही चालतं आणि हिवाळ्यातही चालतं आणि पावसाळ्यातही चालतं. तर दोन्ही सीझन मध्ये हे चालतं. म्हणजे पावसाळ्यात जरी पाऊस पडत असला तरी हे स्वेटर घातलं तर हे म्हणजे यामुळे ओलं होत नाही. त्यानंतर पूर्ण रुमालचा एक गठ्ठा घेतलेला आहे 1 डझनचा. पेअर जे तो बनियांचा घेतलेला आहे आणि हे परफ्यूम घेतलेले. हे माझ्या भावाला खूप आवडलं, सो तो म्हणे घ्यायचंच असेल तर हे परफ्यूम घे. तर मग मी हे परफ्यूम घेतलं आणि टोटल वस्तू जे ते परचेस करून घेतलेले. अजिबात भावाला माझ्यामुळे काही त्रास होऊन देत नाही. सो हे मला स्वतःलाही ते खूप प्राऊड फील होतं की माझ्यामुळे मी माझ्या माहेरच्या लोकांना अजिबात त्रास देत नाही. ते जे आणेल जसं आणेल ते मी घेत असते, मुलंही घेत असतात आणि मी ज्या वेळेला त्यांच्याकडनं कपड्याची खरेदी करते तर त्याचं पे करते आणि मग ते कपडे घेते. तर कारण की ते त्यांच्या घरात नाही उगत, त्यांच्या शेतीतलं आहे ना. शेतीत आता त्यांनी शेती सुद्धा घेतलेली ना, तर शेतीमध्ये त्यांनी गहू पिकवले होते. सो माझ्या भावांनी ते माझ्यासाठी 2 पोते गहू पाठवून दिले. सो ते पाठव, मी त्याला सांगितलंय शेतीत काय पिकताना ते सगळं पाठव, हक्काने पाठव, काय प्रॉब्लेम नाही. पण दुकानमध्ये मी जे काही घेईल त्याचे पैसे पे करेल आणि माझ्यामुळे तुला काही त्रास देणार नाही. असा होता आपला आजचा ब्लॉग. नाशिकला गेले ना तिकडे मला आहे ना बऱ्यापैकी शूटिंग करताना आला. ऍक्च्युली आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला, एक हॉस्पिटल व्हिजिटही होती आणि थोडंसं यांचंही कान नाक घशाला आम्हाला यांना दाखवायचं होतं मिस्टरांना. सो त्यांचंही दाखवलं, 1 जणांना भेटायचं, त्यांना भेटलोय, त्यामुळेच मी गेलेले होते. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं जे व्हिडिओज आहे त्याची लिंक आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये सुद्धा शेअर करा, कारण की मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. चला तर मग मैत्रिणी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी.